क्रिकेट संघ येलावडे यजमान आणि पाहुणा संघ आपण पाहतोय बेडगाव यजमान पाहुण्यांची लढत या ठिकाणी आता मात्र सुरू होणार आहे। बेडगाव संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये जरूर या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर सलामीची जोडी आपण पाहतोय शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे संघाकडून आपण पाहिलंच ना तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये जरूर पाहायला मिळते। चेंडूची चाचपणी करताना मिलिंद चाळके एक आक्रमक शैलीचा खेळाडू। दोन संघातील सर्व खेळाडूंनी लाईनमॅन राहायचं, लाईनमॅनची भूमिका बजावायची आहे। शिवगर्जना संघाचे खेळाडू, इतर खेळाडू लाईनमॅनची भूमिका पार पाडायची आहे। स्ट्राइक एंड वर आपण पाहूया हर्षद शिंदे आहे, नॉन स्ट्राइकला मिलिंद चाळके। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे संघाकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि बेडगाव संघाकडून पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर मनीष शिंदे उर्फ बाबू बॉलिंग मार्कवर बेडगाव संघाकडून। यजमान पाहुण्यांच्या लढतीला देखील आता मात्र सुरुवात जरूर या ठिकाणी होणार आहे। हा सामना देखील एक काटेकी टक्कर आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण एका बाजूला आमचे राकेश वांदळे उर्फ आमचा चिंट्या आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद चाळके। पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय, पडल्यानंतर बाबूचा हलकासा स्विंग झालाय, सरळ चिंट्याच्या हातामध्ये जाऊन स्टॉप होतोय, 20वा घेतोय आणि पहिलेच बॉल या ठिकाणी डॉट फेकला जातोय बाबूच्या माध्यमातून। प्रत्येक षटकारला मारुती शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असेल। षटकातील आपण पाहूया दुसरा बॉल। या दरम्यान आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळून काढलाय, चांगला क्षेत्ररक्षण जरूर सर्कल मध्ये केलं जात आहे। मिडॉनच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल देखील डॉट बाबू या बॉलरचा बेडगाव टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय। गावचे ग्रामस्थ जगदीश महाडिक व त्यांचे सहकारी इथे आले, त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे। मी या शिवगर्जना संघाकडून त्यांचं हार्दिक स्वागत करतो। पुन्हा एकदा मनीष षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र तिसऱ्या बॉलवर प्रहार जरूर केलाय। हा बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चाललाय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या 2 धाबीच्या साहाय्याने खातं ओपन झालंय शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीमचा। 3 बॉल मध्ये 2 धावा हे समीकरण नक्कीच आपण पाहायला मिळते स्कोर कार्डवर। षटकातील मनीष यांचा पुढचा बॉल, चौथा बॉल, यावेळेस मात्र चौथ्या बॉलवर टाटा बाय बाय। यावेळेस कॉमेंट्री बॉक्सला दिली सलामी, केलाय शाहिरी मानाचा मुजरा हर्षद शिंदे या फलंदाजाचा। लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय पहिला षटकार। 4 बॉल मध्ये 8 धावा हे समीकरण। सुरुवातीला 2 बॉलवर हर्षद मात्र शांत झाला होता, पण आता नाहीये, आता मात्र हल्लाबोल करण्याचा विचार केला। यावेळेस मात्र सुरेख पुन्हा एकदा फटका जरूर घेतलाय आणि इथं सिंगल एक धाव मिळतेय। सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये जरूर या ठिकाणी बदलाव केलाच गेलाय। आज बॉल मध्ये प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल मारुती शिंदे यांच्याकडून, खास करून शिवगर्जना येलावडे संघासाठी। या दरम्यान मात्र अतिशय चेंडू आहे ब्युटिफुल आणि इथं केले दांडी गुल मिलिंद चाळके। बॅक टू दी पवेलियन, एक मोठा धक्का, तो इस बार बड़ी मछली जाल में फंस गई। एक मोठा मासा एका मोठ्या गळाला लागतोय, कारण मिलिंद चाळके म्हटला तर येलावडे संघाचा अतिशय घातक आणि डेंजर प्लेअर आहे, ज्याला अनेक वर्ष मी कॉमेंट्री करतो, ज्याला अनेक वर्ष ओपनच्या टुर्नामेंट मधून देखील मी पाहिलंय, पण इथं मात्र डकवर चाललाय मैदानाच्या बाहेर आणि विकेट नंबर फर्स्ट, विकेट नंबर पहिली आपल्याला पाहायला मिळते। काय बॉल या ठिकाणी डेंजर फेकला होता, घातक बॉल या ठिकाणी फेकला मनीष याने।
आणि विकेट मात्र जरूर मिलिंद चाळकेची मिळवून दिली आहे. आपल्या टीमला खुश केलंय, जल्लोष केलाय. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यजमान संघाची धाव संख्या धाव फलकावर 9. 1 विकेट लॉस येलावडे टीम. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किरण साखळे. आणखी एक घातक शैलीचा फलंदाज शिवगर्जना येलावडे संघाकडून. कारण गत वर्षामध्ये पाहिलं होतं मी होळीच्या सीझन मध्ये कोस्ते खुर्द गावामध्ये येलावडे आणि इंडियन निजामपूरची ती फायनल तब्बल 2 वेळा तो सामना झाला. काय सामना रोमॅन्टिक झाला होता तो. आणि त्या सामन्याचं धावतं समालोचन मी स्वतः केलं होतं कोस्ते खुर्द गावामध्ये. येलावडे आणि इंडियन निजामपूरची ती मॅच मला आजही आठवते, गेल्या वर्षाची. सुरेख सामना झाला होता तो. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला होता प्रेक्षकांना कोस्ते खुर्द गावामध्ये. आणि आज येलावडे संघ स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. आलाय राकेश वांजले, अर्थातच चिंट्या बेडगाव संघाकडून. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय हलकासा बाउन्सर देखील पाहायला मिळाला. आणि पहिलाच बॉल इथं डॉट बॉलची सांगता केली जाते. चिंट्याच्या माध्यमातून चांगला बॉल हाताळलाय. षटकातील दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलला यावेळेस मात्र उडवलं जरूर लॉंगाच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने 10 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू षटकातील 10 धावा हे समीकरण असताना किरण साखळे स्ट्राईक एंडवर. किरण साखळे म्हटलं तर हा देखील एक डेंजर प्लेअर आहे. चांगली बॅटिंग, मोठे फटके घेण्यामध्ये हातखंडा जरूर या खेळाडूचा देखील आहे. हर्षदच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय. यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा विचार केला तर आडव्या बॅटने चेंडूला लॉब केलाय. डाऊन द ग्राउंड हा बॉल चाललाय. आणि यावेळेस मात्र धीम्या गतीने बॉल, जलद गतीने क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. आणि इथं किरण साखळेला सिंगल एक धाव मिळते. 3 चेंडू षटकातील चिंट्याची आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. टोटल धाव संख्या 11 धावा. शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीम यजमान पाहुण्यांची लढत. यावेळेस मात्र लॉंगॉनच्या डोक्यावर सुरेख फटका खेळले हर्षद देव. वा भाई वा, काय क्षेत्ररक्षण आहे बेडगाव संघाचं. सुपर क्षेत्ररक्षण कल्पेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉनच्या डोक्यावर चांगली रनिंग केली होती. बॉलला मात्र अडवलंय आणि इथं जरूर रोखले. जबरदस्त बॉलिंग. जो एक राकेश वांजले म्हटला तर एक घातक असा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. पण इथं घातक बॉलिंग करताना पाहायला मिळतोय बेडगाव टीम कडून. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहतोय हा बॉल देखील चांगला खेळवलाय. समोरच्या बाजूला वाईड यॉर्कर फेकलाय. सक्सेसफुल झालाय त्याच्यामध्ये राकेश वांजले. सुरेख बॉलिंग होते. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. काय बॉलिंग केल्या, सुपर बॉलिंग. षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल. याच दरम्यान मात्र शेवटच्या बॉलवर उडवलाय. हा बॉल मात्र सरळ चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या वरून. लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय षटकार. दोन षटका अखेर 18 धावा. शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीम 1 विकेट लॉस या स्थितीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक स्वागत करतो आमच्या शिवगर्जना येलावडे संघाच्या वतीने. यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. सचिनजी रब्बीसे. पाणी घ्या. 2 षटका अखेर 18 धावा म्हटलं तर इथं 9ची रन रेट सरासरी आपल्याला पाहायला मिळते शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीमचे. असं म्हणतात ना मित्रांनो, जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन संपते, पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते ना तेव्हा एक जीवन सुरू होते. आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते. स्वतःवरील विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही.
क्रिकेटच्या मैदानावर देखील मित्रांनो असंच आहे. जर सुरुवात थोडीशी खराब झाली ना तदनंतर मात्र फटके घेण्यासाठी जागा बनवा, स्वतःला मैदानामध्ये झुकवा, मोठे फटके घ्या, चांगला मोठा स्कोर जरूर उभा करा. परिस्थिती थोडीशी जरूर येलावडे टीमची झाली, पण इथून क्षमता जरूर आहे हर्षदकडे, क्षमता जरूर आहे किरण साखळेकडे देखील. दोन्ही माथ्यावर खेळाडू आहेत. बॉलिंग मार्कवर बदल झालाय, आलाय पुन्हा एकदा मनीष, ज्याने आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर मिलिंद चाळकेला घरचा रस्ता दाखवला होता. तोच मनीष यावेळेस बॉलिंग मार्कवर आलाय. पण यावेळेस बघूया बॉलिंग कशी घातक करतोय की धावा खर्च करतोय. प्रश्नचिन्ह त्याच्या पाठीमागे असताना पहिला बॉलला उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर. हा बॉल मात्र फिल्डरच्या डोक्यावर हवाई फायर येतोय. पहिला बेस्ट चौकार. अठरा आणि 4 22 22 धावा स्कोर कार्डवर. शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीमचे एक चांगली टोटल यावेळेस. हर्षद शिंदेच्या बॅटमधून 4 धावा. हर्षद शिंदे मात्र फेविकॉल सारखा मैदानाला चिकटून उभा राहिलाय. चांगली पॉवरफुल बॅटिंग करते, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आल्याने आत्ताच एक आपण पाहिलं चौकार देखील. याच दरम्यान या बॉलला देखील बाहेर फेकण्याचा विचार केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये, डॉट बॉलची सांगता केली जाते. मनीष यांच्या माध्यमातून षटकातील हा दुसरा बॉल जरूर फेकला होता. ट्वेंटी 22 धावा. मनीष षटकातील तिसरा बॉल. यावेळेस मात्र तिसऱ्या बॉलला उडवले. हवेमध्ये बॉल आहे डीप मिड विकेटच्या डोक्यावर आणि याच दरम्यान झेल टिपलाय. फलंदाज हर्षद शिंदे बॅक टू दी पवेलियन. डीप मिड विकेटला आपण पाहिलं महादेव हा खेळाडू त्या ठिकाणी होता. सुरेख झेल टिपलाय आणि इथं हर्षद शिंदेचा खेळ मात्र संपलाय. आणखी एक धक्का लागलाय शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीमला. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय नंबर 4 वर सूरज कोलते. सूरज कोलते म्हटलं तर शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीमचा हा एक हार्ड हिटर आहे, ज्याची बॅटिंग अतिशय पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळते. आणि खास करून सूरज कोलते म्हटलं तर खूप कमी वयामध्ये या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या नावाचा ज्याने ठसा उमटवलाय, आपलं नाव ज्याने या टेनिस क्रिकेटमध्ये सुरक्षित ठेवलंय असा सूरज कोलते यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्कवर नंबर 4 वर आलाय बॅटिंग करण्यासाठी, ज्याची क्षमता आहे सुरुवातीपासूनच हल्ला बोल करण्याची. तोच सूरज कोलते स्ट्रायकिंग एंडवर. समोर आहे मनीष. ही दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली मनीष या बॉलरची. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो याच दरम्यान हा बॉल देखील मनीष यांनी चांगला हाताळलाय. वा, सुरेख बॉलिंग या ठिकाणी केली जाते. धावसंख्या मात्र 22 धावांवर स्कोर कार्डची ही गाडी मात्र अडकली आहे जरूर शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे टीमची. यावेळेस मात्र आजव्या बॅटने चेंडूला लॉक केलाय डाऊन द ग्राउंड. हा बॉल मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस होतोय, तोपर्यंत मिळते सूरज कोलतेला तब्बल 2 धावा. 22 अधिक 2 24 24 24 धावा जरूर या ठिकाणी स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. मनीष आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. काय बॉलिंग केली आहे. याच्या अगोदर जशी राकेश वांजलेली बॉलिंग केली होती ना, तीच बॉलिंग करताना इथं मनीष देखील आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. शेवटचा बॉल. याच दरम्यान शेवटचा बॉल होतोय मी सूरज कोलते. शेवटचा बॉल जातोय डॉट. षटक क्रमांक 3 होतोय समाप्त. 3 षटका अखेर शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यजमान संघाची धाव संख्या होते 2 विकेट लॉस 24 ऑन अ स्कोर कार्ड. अठरा चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 18 बॉल मध्ये 24 धावा धाव फलकावर. काय बॉलिंग केली आहे बेडगाव संघाने, बेडगाव टीमने या मॅच मध्ये. यजमान पाहुण्यांची लढत मॅच क्रमांक 2. प्रेक्षक जरूर आवर्जून हा सामना पाहतायत, कारण ज्यावेळेस
स्वतःच्या गावातली टीम ज्यावेळेस मैदानावर उतरते ना त्यावेळेस मात्र ग्रामस्थांना गावकऱ्यांना देखील खूप वेगळा असा आनंद होत असतो आणि स्वतःची गावची टीम या ठिकाणी बॅटिंग करताना जरूर पाहायला मिळते. शिवगर्जना येलावडे टीम पण टोटल अजूनही मोठी व्हायला पाहिजे. जरूर मात्र ग्रामस्थ मान्यवर ही मॅच आवर्जून पाहतायत. यावेळेस किरण साखळे स्ट्राईक एंडवर आणि बॉलिंग मार्कवर आलाय कल्पेश. कल्पेश म्हटलं तर हा देखील एक बेडगाव संघाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्यांच्याकडे चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. गत वर्षामध्ये कल्पेश यांना पाहिलं होतं मी सणसवाडी गावामध्ये समालोचन करत होतो त्यावेळेस. याच दरम्यान पाहूया कल्पेशांचा पहिला बॉल बेडगाव टीम कडून. पहिल्या बॉलला उडवण्याचा विचार केला होता पण याच दरम्यान बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागतोय. कल्पेशाचा पहिला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. वा काय बॉलिंग होतीये, सुपर बॉलिंग या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते बेडगाव टीमची. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल कल्पेशांचा आणि याच दरम्यान मात्र मोठा हिट केला जरूर लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय लॉंग अँड स्ट्रॉंग. किरण साखळेच्या बॅट मधून पहिला उत्तुंग षटकार. सहा धावेने 30 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी पाहिल्या जात आहेत. तासगाव टीमचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे मित्र सागर चोंदे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. कारण दिवाळीच्या सीझन मध्ये एक समालोचक म्हणून तासगाव गावामध्ये 2 दिवस मी कॉमेंट्री केली होती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅच कडे. कल्पेशांचा पुढचा बॉल. क्या बात आहे. बॉल पडल्यानंतर काटा बदललाय, बॉलने रूप बदललं. इथं मात्र बॉल पडल्यानंतर हलकासा स्विंग झालाय. बॉल मात्र नक्कीच पडल्यानंतर ऑफ साईडला निघाला. राकेश वांजलेच्या हातामध्ये विसावा घेतलाय, स्टॉप झालाय आणि इथं बॉल शांत होतोय. काय बॉलिंग होते, सुपर बॉलिंग होते. किरण साखळीला बॅट मात्र इथं जरूर मोठी काढावी लागणार आहे. या दरम्यान मात्र मोठा फटका खेळलाय किरण साखळीला. हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक होतोय, मिस. मंगेश सुर्वे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले पण मिस करतायत हा बॉल. बॉल 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर येतोय बेस्ट. चौकार. 34 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 2 चेंडू बाकी या शेवटच्या षटकातील. किरण साखळीला जरूर बॅटिंग करावी लागणार आहे. एक चौकार तर जरूर सुरेख पाहायला मिळाला. हो डायरेक्ट बॅटवर होता, लोअर फुल टॉप डाऊन द ग्राउंड. हा बॉल टिपी विकेटला चालला. क्षेत्ररक्षक जरूर बॉल खाल्लेला आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला गेला. याच दरम्यान सूरज कोलते ते तरार आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे आणि 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये इथं बदलाव केला जातोय. स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय 36 धावा. उलटा सुलटा आकडा स्कोर कार्डवर जरूर आपल्याला पाहायला मिळतोय पण अजूनही एक चेंडू बाकी. समोर आहे किरण साखळे. कल्पेशचा हा बॉल, शेवटचा बॉल आणि जरूर शेवटच्या बॉलला लॉंग अँड स्ट्रॉंग फेकेल का की शेवटचा बॉल डॉट आणि शेवटचा बॉल. या दरम्यान मात्र उडवले हा बॉल कॉमेंट्री बॉक्सला. टाटा बाय बाय. शाहिरी मानाचा मुद्रा केलाय किरण साखळे या फलंदाजाने. शेवटच्या बॉलवर येतोय षटकार आणि टोटल धाव संख्या होते 42. 42 धावा. 24 बॉल मध्ये 43 धावांची गरज बेडगाव संघाला जिंकण्यासाठी. योग्य सर. यानंतर होणारा सामना आहे तो शिवगर्जना बी वर्सेस तासगाव. या दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. शिवगर्जना बी संघ आणि तासगाव. नाणेफेकीसाठी यायचं आहे.
यानंतर होणारा सामना मॅच क्रमांक 3 तासगाव विरुद्ध शिवगर्जना क्रिकेट संघ एलावडे बी. बी संघाने आता जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे ही आपल्याला विनंती असेल. विनंती करेल श्री सचिन रणपिसे यांनी इथे स्टेजवरती यायचं आहे, त्यांचा सत्कार केला जाणार आहे. मी श्री नितेश घाग यांना विनंती करत त्यांनी स्टेजवरती त्यांनी आपला सत्कार करायचा आहे श्री सचिन रणपिसे यांचा. शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन आणि ही स्पर्धा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट युट्यूब लाईव्ह स्पर्धा या ठिकाणी पाहिली जाते. कॅमेरामॅन म्हणून काम पाहतायत जिग्नेश पाटील, त्यांच्या समेत निलेश पाटील आणि ऑपरेटर स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात विवेकजी पाटील आणि यश पाटील. सचिनजी रणपिसे यांचा अंतरगाव क्रिकेट निजामपूर यांचा सचिव विनंती करतो सचिन सरांना की या स्पर्धेबद्दल 2 शब्द सांगायचे. शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे आयोजित मानगाव निजामपूर आंतरगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य अशी स्पर्धा या होळीच्या सणानिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच असंच येलावडे संघाने खूप सुंदर असं नियोजन केलं होतं आणि तसंच त्यापेक्षाही चांगलं सुंदर या नियोजन यावर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल असोसिएशनमधले 32 संघ हे या स्पर्धेमध्ये सहभाग घेत खूप चांगलं असं नियोजन येलावडे संघ यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्या प्रमाणात लाईव्ह या ठिकाणी आहे खूप चांगले खेळाडू त्या लाईव्ह आहेत त्यांनाही बेस्ट ऑफ लक. चांगल्या प्रकारे आपल्या माध्यमातून ही स्पर्धा जे आपले काही खेळाडू मुंबई ठिकाणी आहेत बहुतेक संघ हे उद्या येणार आहेत गाव पातळीवर त्यांना ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळत आहे आणि आपले कॉमेंटेटर सर खूप छान सुंदर अशी कॉमेंट्री करतात. तर जास्त बोलत आता सर कॉमेंट्री आपण सुरुवात करा. मला या ठिकाणी 2 शब्द बोलायला दिला त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. मी विनंती करेल दोन्ही संघाचे कर्णधार शिवगर्जना बी आणि तासगाव यांनी इथे टॉससाठी यायचं आहे. चालू आपण मॅच कडे. मिलिंद चालके बॉलिंग मार्फत यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने दिशा दाखवली जरूर. शॉट थर्डमॅनला बॉल चालला, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जातोय जरूर आणि याच दरम्यान मिळते तब्बल 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने आपण पाहूया धाव संख्या होती स्कोर कार्डवर 8 धावा धाव फलकावर. सर इथे शिवगर्जना बी संघ टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर आलो आवाज येत्या. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला राकेश वांजलेच्या बॅटमधून आणि 6 धाव्याने टोटल धावसंख्या होती 14 धावा स्कोर कार्डवर. एका उत्कृष्ट असा फलंदाज राकेश वांजले पेडगाव टीम कडून जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. पाहिलं होतं राकेश वांजलेला मुंबईमध्ये ज्यावेळेस नेरूळच्या मैदानावर कॉमेंट्री करण्यासाठी गेलो होतं त्यावेळेस देखील नेरूळच्या मैदानावर तुफानी बॅटिंग केली होती राकेश वांजलेने.
याच दरम्यान हा बॉल आपण पाहूया, मिलिंद चाळक्याचे पंच आमच्या बाजूने वळताना पाहायला मिळतात. वाईट बॉलचा इशारा केलाय. 15 धावा स्कोर कार्डवर बेडगाव टीमच्या आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यजमान पाहुण्यांची लढत जरूर आहे. टोटल मात्र छोटी आहे एलवडे टीमची, पण कधी कधी छोटी टोटल देखील थोडीशी नाकी न आणते. हे चित्र आपण अनेक वेळा पाहिले आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय व सुरेख फटका लांब बॉर्डर लाईनच्या बाहेर, लांब लचक दूरवरचा राकेश वांदेच्या बॅटमधून स्ट्रॉंग अँड लॉंग येतोय बेस्ट षटकार. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावेने 21 धावा स्कोर कार्डवर बेडगाव संघाची टोटल एका छोट्या टोटलचा पाठलाग मात्र मोठ्या ताकदीने केला जातोय. आणि खास करून राकेश वांजळे हा फलंदाज जरूर करतोय, कारण हा खेळाडू देखील असा आहे. ओपन टुर्नामेंट अनेक ठिकाणी खेळलाय, खास असा अनुभव आहे. आणि ओपनच्या टुर्नामेंट देखील या खेळाडूला खूप वर्ष मी देखील समालोचन करत आलोय. खास अनुभव क्रिकेटचा जरूर पाहायला मिळतोय आणि त्याचा अनुभवाचा इथं फायदा घेताना राकेश वांजळे मॅन फ्रॉम बेडगाव तुफानी फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा फटका फसलाय. खराब शॉट सिलेक्शन, हवेमध्ये बॉल, बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर आहे. कुणाल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुणालने झेल टिपलाय आणि इथं राकेश वांजळेचा खेळ संपलाय. विकेट नंबर 1 राकेश वांजळे बॅक टू दी पवेलियन. मिलिंद चाळकेने पहिली विकेट काढली जरूर, पण 21 धावा पहिल्या षटकामध्ये 1 विकेट लॉस बेडगाव टीम. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नंबर 3 वर नरेश पवार आलाय बेडगाव टीम कडून बॅटिंग करण्यासाठी. आज जरूर या मॅच मध्ये मिलिंद चाळकेला बॅटिंग आपली दाखवता आली नाहीये, कारण पहिलाच बॉल फेस करताना विकेट मात्र गेली होती. नरेश पवार लेफ्ट हँड बॅट्समन नंबर 3 वर थोडस फिल्डिंग मध्ये बदलाव सुरू करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शिवगर्जना क्रिकेट संघ येलवडे टीम. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय सर्कलच्या वरून हा शॉट मात्र खेळला जरूर. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावताना पाहायला मिळेल. आणि बॉल इथे विन होतोय. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार आणि 4 धावेने होत आहेत. पहिल्या षटका अखेर 25 धावा 1 विकेट लॉस बेडगाव टीम. आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं आणि ऑनलाईन प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. टोटल 43 धावांची गरज असताना 25 धावा स्कोर कार्डवर. अठरा बॉल मध्ये 18 धावांची गरज जिंकण्यासाठी बेडगाव संघाला. 18 ची मॅच जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर झालाय बदल. बॉलिंग मार्कवर आल्या हर्षद शिंदे. ज्या हर्षद शिंदेने एक छोटी इनिंग खेळली, पण महत्वाची इनिंग जरूर शिवगर्जना येलवडे टीम कडून साजरी केली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली हर्षद शिंदेची, आणि तोच हर्षद शिंदे आता मात्र बॉल हातामध्ये घेऊन बॉलिंग करण्यासाठी उभा आहे. याच दरम्यान स्ट्राईक एंडवर आहे मंगेश. यावेळेस मात्र मंगेश पहिल्याच बॉलला फेस करताना वेलकम, स्वागत, सुस्वागतम. हवाई फायर, स्ट्रॉंग, स्टँडर्ड अँड स्टार. येतोय मंगेशचा पहिला बेस्ट षटकार. व्हॉट अ शॉट. 31 धावा
एक जबरदस्त टोटल बेडगाव संघाची. आपण पाहतोय येलावडे विरुद्ध बेडगाव यांच्यामध्ये ही लढत, यांच्यामध्ये हा सामना. हर्षद शिंदे बॉलिंग मार्कवर पहिल्याच बॉलवर मंगेशने मोठा फटका खेळलाय. मंगेश उभे स्ट्राईक एंडवर. रिव्हर्स स्वीप यावेळेस मात्र खेळण्याचा विचार केला होता. हो बेस्ट फील्ड आणि याच दरम्यान ही धाव बनते. सिंगल एक धाव जरूर या ठिकाणी घेतली जाते. सिंगल एका धावेने 32 धावा स्कोर कार्डवर बेडगाव संघाच्या. नरेश पवार लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडवर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये जरूर आहे बेडगाव संघाकडून. षटकातील पाहूया हर्षद शिंदेचा पुढचा बॉल. ओ यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळला होता आणि याच दरम्यान मात्र बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव. पंचांचा इशारा जरूर येतोय. सिंगल एका धावेने 33 धावा स्कोर कार्डवर बेडगाव संघ. या मॅच मध्ये खरंच राकेश वांद्रेने जी सुरुवात करून दिली ना, पॉवरफुल इथं स्टार्ट करून दिली आहे. इथं मात्र या सपाट पिचवर रंपाट अशी बॉलिंग करावी लागणार आहे. खास करून अचूक टप्प्याची बॉलिंग इथं करावी लागणार आहे. या दरम्यान डायरेक्ट बॅटवर मोठा फटका खेळलाय. आणि हा बॉल मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग बेस्ट षटकार. $39 39 धावा बेडगाव संघाच्या. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज जिंकण्यासाठी बेडगाव टीमला. आणि या दरम्यान हा देखील एक मोठा फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर एक उत्तुंग आणि एक फ्लॅटिनाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या सुद्धा 6 धावा. आणि अशा प्रकारे बेडगाव संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक अभिनंदन. तर यजमान शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे संघ या ठिकाणी पराभूत होतोय. त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. दुसरा सामना झाला तो म्हणजे शिवगर्जना या वर्षेस बेडगाव. योग्य सर जरा मॅनेजमेंट डिक्लेअर करायचं आहे. आणि यामध्ये बेडगाव संघ हा विजयी झालेला आहे आणि यजमान येलावडे संघ याला हार पत्करावी लागली आहे. खूप सुंदर खेळ झाला हा दोन्ही संघाचा, पण पराभूत झालेला आहे तो शिवगर्जना येलावडे ए संघ. आणि यानंतर होणारा सामना आहे तो शिवगर्जना बी वर्सेस तासगाव. सर झाला